आता बाबासाहेबांच्या जीवनाचा जर समग्रतेने विचार केला, त्याच्या दुःखाचे प्रसंग म्हणायचे झाले तर बडोद्याला जेव्हा ते नोकरीसाठी गेले होते, तिथे देखील त्यांना खूप वाईट अनुभव आला. हाताखालचे कर्मचारी देखील सवर्ण समाजातले ते फाईल फेकून असे टाकायचे, हाताने द्यायचे नाहीत, टेबलवर ते असे फेकायचे दूरनं. ते एक. आणि ज्या वसतिगृहात ते राहत होते ते पारसी वसतिगृह होतं. तिथं भाड्यानं राहायचे, ते खोली घेतली होती. पण नाव त्यांनी लपवलं होतं बाबासाहेबांनी. आपण अस्पृश्य समाजातून आहोत हे कळणार नाही, पण ते नंतर समजलं पारसी लोकांना की हे इथं राहणारी व्यक्ती अस्पृश्य समाजातील आहे. तेव्हा तिथले काही गुंड लोक म्हणा, त्यांनी लाट्या काट्या घेऊन आले तिथं बाबासाहेब जिथं राहत होते त्या खोलीवर. मारामारीचाच प्रसंग होता, मारलंच असतं त्यांनी, हल्लाच केला असता, पण बाबासाहेबांनी तिथं नमतं घेतलं आणि तिथून बाबासाहेबांनी त्यांना निघून जावं लागलं. तो एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात खूप दुःखदायक आहे. म्हणजे बाबासाहेब जेव्हा ते नंतर लिहून ठेवलेलं आहे त्यांनी, जेव्हा तो प्रसंग आठवतो तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू येतात. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या पत्नीचं जेव्हा निधन झालं, रमाई आंबेडकर, तो एक सगळ्यात मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला होता. कारण रमाबाईंनी जे त्यांना सपोर्ट केलं होतं शिक्षणामध्ये, अमेरिकेला गेले, लंडनला गेले, त्याच्यामध्ये कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या वगैरे सांभाळण्याचं काम, सगळा सपोर्ट म्हणून रमाबाई होत्या.